आज धनत्रयोदशीच्या निमित्ताने सोने चांदी खरेदीला अनन्यसाधारण महत्त्व. घरात धन आणि समृद्धीसाठी लक्ष्मी, कुबेर आणि धन्वंतरी यांची पूजा करतात. विमानाचे तिकीट दर गगनाला भिडले. दिवाळी, छठपूजा या सणांच्या पार्श्वभूमीवर विमानाच्या तिकिटात 3 ते 5 पट वाढ. प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी. मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन. दादर येथील शिवाजी पार्कवर दोन्ही परिवारांच्या उपस्थितीमध्ये दीपोत्सवाचं उद्घाटन. यंदाची दीपावली विशेष. दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा. उद्धव ठाकरेंनी दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा. दीपोत्सवाच्या दिशेने ठाकरे बंधूंचा एकाच गाडीतून प्रवास. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दीपोत्सवात एकाच गाडीतून पोहोचले, तर आदित्य आणि अमित ठाकरेंचाही एकाच गाडीतून प्रवास. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क जिमखान्याला भेट दिली. काही दिवसांपूर्वी शिवाजी पार्क जिमखान्याच्या नूतन इमारतीचं उद्घाटन झालं. दिवाळीनिमित्त ठाकरे कुटुंबियांचे स्पेशल फोटो सेशन. ठाकरेंची नवी युवा पिढी एका फ्रेममध्ये. राज, उद्धव ठाकरे सहकुटुंब पुन्हा एकदा एकत्रित. क्षण आनंदाचा, सण नात्यांचा. आदित्य ठाकरेंनी दिल्या ठाकरे कुटुंबियांकडून दिवाळीच्या शुभेच्छा. आदित्य ठाकरेंनी राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि अमित ठाकरेंसोबत फोटो केले शेअर. दादरप्रमाणे ठाण्यातही मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून दीपोत्सव साजरा. धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर दीपोत्सव साजरा. दिवाळीनिमित्त ठाण्यातील बाजारपेठेत विद्युत रोषणाईची झगमगाट. बाजारात खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी. शिवाजी पार्क मैदानामध्ये मनसेकडून दीपोत्सवाचं आयोजन. परिसरामध्ये सर्वत्र विद्युत रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. गडचिरोलीत शहीद जवानांच्या कुटुंबियांना फराळाचे वाटप. शहीद जवानांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत गडचिरोली पोलीस दलाचा उपक्रम. सोन्याचे दर वाढूनही सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी. धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांचा सोने खरेदीकडे कल. मुंबईत उद्या राज ठाकरेंचा बहुप्रतीक्षित मेळावा. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये राज ठाकरे मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आणि पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष. हिंगोलीत आज राज ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक. खासदार नागेश पाटील आष्टीकर राहणार उपस्थित. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची बैठक. नागपुरात महाज्योतीची 7 मजली भव्य इमारत आणि 12 मजली भव्य प्रशिक्षण केंद्र उभारणार. उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाज्योतीच्या इमारतीचं भूमिपूजन. काँग्रेस कमिटीच्या पैठण शहराध्यक्षपदी हसनोद्दीन कट्यारी यांची निवड. कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश पाटील यांनी जाहीर केली निवड. अहिल्यानगरमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतली शिवाजी कर्डिले यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. यावेळी मंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसची नवी कार्यकारिणी आणि जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांनी जाहीर केली यादी. मंत्री मंगल प्रभात लोढांच्या अध्यक्षतेखाली मुंबई पालिकेच्या पी उत्तर विभागाचा जनता दरबार. रोहिंग्यांची घुसखोरी, गुंडगिरी तसेच अवैध बांधकामांवर युद्ध पातळीवर कारवाईचे निर्देश. आमदार जितेंद्र आव्हाडांनी घेतली ठाणे वाहतूक उपायुक्तांची भेट. कळव्यातील वाहतूक कोंडी संदर्भात भेट. हक्कावर गदा आल्यावर टक्कर देणं आवश्यक. अधिकाराच्या लढाईत निमंत्रण पाठवलं जात नाही. छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर निशाणा. जरांगे भुजबळांवर टीका करतात, मात्र GR काढून कुणालाही आरक्षण मिळणार नाही. ओबीसी महाएल्गार मेळाव्यात लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला. मराठा आणि ओबीसींमध्ये जरांगेंमुळे अंतर. मराठा बांधवांना विनंती, तुमच्याशी दगाफटका केला जातोय. भुजबळांकडून जरांगेंचा दरिंदे पाटील उल्लेख.
जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, आमची ही जनगणना झालीच पाहिजे. ओबीसींसाठी दुहेरी लढाई लढणार, आम्ही कोर्टात लढाई लढणार, भुजबळांचा इशारा. मराठा आणि कुणबी या दोन वेगळ्या जाती, हायकोर्टाचा दाखला देत भुजबळांचा हल्लाबोल. भुजबळांचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी सभा, जिल्ह्यात दहशत निर्माण करण्यासाठी सभा, ओबीसी महाएल्गार मेळाव्यावर मनोज जरांगेंची टीका. भुजबळ बीड जिल्ह्यातील वातावरण खराब करत आहेत, जीआर रद्द करण्याची फोड भुजबळांनी काढू नये, मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा. भुजबळांना मुख्यमंत्री फडणवीसांना डॅमेज करायचं आहे, तर भुजबळांनी अजित पवारांना बदनाम करण्याचा विडा उचललाय. भुजबळ धनंजय मुंडे अजित पवारांना खड्ड्यात घालणार, मनोज जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल. कुणबी नोंदी रद्दसाठी मुळावर उठाल तर मराठे ताकद दाखवतील, जातीयवादाच्या दंगली घडवण्याचं लोकांचं स्वप्न, जरांगेंची टीका. कितीही दडपण आलं तरी ओबीसीतूनच आरक्षण घेणार, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा निर्धार. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न, भाजप आमदार मिहीर कोटेचा यांच्याकडून मतदारांना टेम्पो भरून मिठाई, कोटेचा यांच्याकडून मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न. 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाकडून नमो नेता संजीवनी अभियान शिबिराचं आयोजन, तर प्रत्येक महिन्याच्या 17 तारखेला शिबिर आयोजित करण्याचा बोरिवली विधानसभा समन्वयक दिनेश जाला यांचा निर्धार. मतदार यादीतील घोळ दिवसेंदिवस वाढतोय. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात 12,000 नावं बनावट, काही मतदारांनी डबल मतदान केल्याची शंका, काँग्रेस आमदार सतीश पाटील यांचा आरोप. गोकुळवर मोर्चा, आमच्या काळजाचा ठेच या ठिकाणी गोकुळ दूध संघ व्यापाऱ्यांचा नाही तर शेतकऱ्यांचा, मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतीश पाटलांचा महाडिकांवर पलटवार. आपण कोणाला घाबरून पक्ष बदलला नाही, प्रताप पाटील. चिखलीकरांची अशोक चव्हाणांवर टीका, आगामी निवडणुकीपूर्वीच महायुतीच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही, भावना दुखावल्या असतील तर आपण स्वतः माफी मागतो, मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य. वस्त्रांतरगृहाच्या पाडकामाला पुरोहित संघाचा विरोध. मंत्री प्रताप सरनाईक यांची भाजपाच्या दिशेने वाटचाल, वैभव नाईक यांची प्रताप सरनाईक यांच्यावर टीका. बाळासाहेब किंवा दिघींच्या नावाने कार्यक्रम करा, वैभव नाईकांचा सरनाईकांना सल्ला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते बॉम्बे सेंट्रल बस डेपोमध्ये नवीन आरक्षण केंद्राचं उद्घाटन, मात्र खराब बांधकामामुळे प्रताप सरनाईक नाराज. कराडमध्ये मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात भाजप पदाधिकाऱ्यांचा तहसीलदारांना निवेदन, मतदारांची नावं 2-2 गावांमध्ये असल्याची तक्रार देत ही नावं कशी वगळता येतील याबाबत केली विचारणा. रिपाई पक्षाकडून महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला, अंधेरी पूर्वेतील संजय खंडागळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन. बाजार समिती बरखास्त होणार नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावरच बाजार समिती निर्माण करण्याचा संकल्प, मंत्री जयकुमार रावल यांचं वक्तव्य. विदर्भातील विशेष शिक्षकांचं थकीत वेतन 15 डिसेंबरपर्यंत द्या, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश. वेतन थांबवल्यामुळे विशेष शिक्षकांनी घेतलेली कोर्टात धाव. गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार, आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उल्लेखनीय कामगिरीसाठी जिल्हाधिकारी अविनाश पंडा यांचा सत्कार. अमरावतीतील पापळ येथे कृषी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी, राज्य सरकारकडून परिपत्रक जारी. पुढील शैक्षणिक वर्षापासून 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा होणार, 5वी ऐवजी 4थी आणि 8वी ऐवजी 7वीसाठी परीक्षा घेण्यासाठी सरकारची मान्यता. शिक्षकांना ऑनलाईन कामाचा अतिरिक्त भार देऊ नये, यवतमाळमधील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचं जिल्हाधिकारी यांना निवेदन.
शिवसेना मनसेच्या महामोर्चानंतर पालिका आयुक्तांचा पहिला दणका. अधिकारी सचिन बोरसे यांची अखेर बदली. सचिन बोरसे यांच्याकडून निवडणूक विभाग काढून कार्यालयीन अधीक्षक बाळू पिचड यांच्याकडे देण्यात आला. परभणी महापालिका आयुक्तांनी दिवाळीपर्यंत 3 वेतन अदा करतो असे आश्वासन दिले होते. मात्र अजूनही वेतन न दिल्याने मनपा कर्मचारी आक्रमक झाले. कर्मचाऱ्यांचा मनपा समोर निषेध आंदोलन. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ठाण्यात काळी दिवाळी साजरी. ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्याकडून काळी दिवाळी आंदोलन. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व नेत्यांनी जोरदार निदर्शने केली. रत्नागिरीतही शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काळी दिवाळी साजरी. सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजच्या निषेधार्थ आंदोलन. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सांगलीत काळी दिवाळी आंदोलन. पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून देण्यात आलेलं पॅकेज फसवं असल्याचा आरोप करत पवारांच्या राष्ट्रवादीकडून सरकारचा निषेध. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट 50,000 रुपये मदत सरकारने तात्काळ द्यावी. माजी मंत्री राजेश टोपे यांची मागणीसाठी जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी दिवाळी साजरी. बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा आयोजित. मेळाव्यापूर्वी धनंजय मुंडे छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी दाखल. अमरावती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी साजरी केली काळी दिवाळी. चांदूर रेल्वे तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांची पंगत. शेतकऱ्यांना घोषित केलेल्या तुटपुंज मदतीचा काँग्रेसकडून निषेध. अमरावतीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी साजरी केली काळी दिवाळी. चांदूर रेल्वे तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांची पंगत. शेतकऱ्यांना घोषित केलेल्या तुटपुंजा मदतीचा काँग्रेसकडून निषेध. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा मोर्चा. मोर्चाच्या समारोपानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि पोलिसांमध्ये बाचाबाची. जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटण्यासाठी जाताना बाचाबाची. पुण्यात जैन समाजाचा आंदोलन. जैन हॉस्टेलची जमीन बिल्डरला विकल्याचा आरोप. जैन बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. खासदार राजू शेट्टी ही जैन बांधवांच्या मोर्चामध्ये सहभागी. सोलापुरातही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. राज्य सरकारच्या विरोधात मौन आंदोलन. पूरग्रस्तांना फसवा पॅकेज दिल्याच्या निषेधार्थ आंदोलन. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि 50,000 रुपये हेक्टरी मदत करा या मागणीसाठी यवतमाळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काळी दिवाळी साजरी. उदगीर शहरात मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीचा खड्ड्यात बेशर्माची झाडं लावून प्रशासनाचा निषेध. तत्काळ खड्डे बुजवण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा प्रशासनाला इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा. शहरात 5 रस्त्यांवर आणखी 12 उड्डाण पूल तर 2 भुयारी मार्ग उभारणार. जुन्नरमध्ये लालपरीची दुरावस्था. बसला ड्रायव्हरच्या बाजूचा दरवाजाच नाही. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. जुन्या पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावरती बंदी असतानाही अवजड वाहनांची वाहतूक सुरू. वाहतूक पोलीस या परिस्थितीसमोर हतबल झाल्याचं चित्र. हे आदेश पुण्यासाठी लोणावळ्यातील संतप्त नागरिकांचा सवाल. अंतरवालीतील सरपंचांच्या ड्रॅगन फ्रूट बागेला अतिवृष्टीचा फटका. खुद्द मनोज जरांगेंनी ड्रॅगन फ्रूट बागेवर चालवला ट्रॅक्टर. लातूरमध्ये बाजारात सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी भाव. सरकारने हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न. रब्बीचं वाढतं क्षेत्र लक्षात घेऊन आतापासूनच बियाणं, खतं आणि निविष्ठा यांचं नियोजन करणार. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. परभणीतील सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत. सोयाबीनला दर कमी मिळाल्याने शेतकरी नाराज. दिवाळी कशी साजरी करायची शेतकऱ्यांचा सवाल. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरचीची आवक वाढली, पण लाल मिरचीचे भाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजगी.
खाद्य उत्पादनांवर ORS न वापरण्यास FBO ची मनाई. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अन्न सुरक्षा आयुक्त आणि सर्व केंद्रीय परवाना प्राधिकरणांना आदेश जारी. दक्षिण गोव्यातील लोटलीम येथील विजय मरीन परिसरामध्ये सिलेंडरचा स्फोटात 2 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी. स्फोटाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट. पुढील तपास सुरू. दिवाळीआधी दिल्लीत वाहतूक कोंडी. गर्दीच्या व्यवस्थापनासाठी पोलीस कर्मचारी तैनात. विशेषतः प्रमुख शॉपिंग हब्स भोवती वाहतूक कोंडी. कुख्यात आर्थिक घोटाळेबाज मेहुल चोक्सीला भारतात प्रत्यार्पणासाठी मान्यता. बेल्जियममधील अँटवर्प न्यायालयाची मान्यता. भारतासाठी मोठा कायदेशीर विजय. छत्तीसगडमध्ये 140 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आत्मसमर्पण. गुजरातमधील मंत्रिमंडळात मोठा फेरबदल. 26 जणांचा मंत्रिमंडळात समावेश. 3 महिलांनाही मंत्रिमंडळात स्थान. पुण्यात शिवाजीनगर परिसरात रस्त्यावर 4 चाकीला आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. कोणतीही जीवितहानी नाही. कुर्ला LBS मार्गावर सिमेंट मिक्सर गाडी पलटी. चालक जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. अपघातामुळे कुर्ला विद्याविहार मार्गावर मोठी वाहतूक कोंडी. घटनास्थळी वाहतूक पोलीस दाखल. पिंपरी चिंचवडमधील चाहोली भागामध्ये बिबट्याचा वावर. आता नागरिकांमध्ये दहशत. वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याला कैद करावे, नागरिकांची मागणी. कोल्हापुरात 6 नृत्यांगणांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न. हाताच्या नसा कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न. महिला सुधारगृहात घडलेल्या घटनेनं खळबळ. आत्महत्येच्या प्रयत्नाचे कारण गुलदस्त्या. पुण्यातील झोन 5 मधील 18 गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई. 2 वर्षांसाठी 18 गुन्हेगार तडीपार. पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदेंकडून कारवाई. भ्रष्टाचाराच्या आरोपात अटकेत असलेले ठाणे पालिका उपायुक्त शंकर पाटोळेंसह 3ही आरोपींना तात्पुरता जामीन मंजूर. चौकशी पूर्ण होईपर्यंत कठोर अटींसह तात्पुरता जामीन. कल्याणमध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या गाडीवर हल्ला. दुसऱ्याचं भांडण सोडून जखमीला रुग्णालयात नेत असताना अज्ञाताकडून हल्ला. पोलीस तपास सुरू. पुणे पोलिसांची घायवळ बंधू विरोधात मोठी कारवाई. एका कंपनीकडून 45 लाख रुपये उकळल्याबद्दल गुन्हा दाखल. निलेश आणि सचिन घायवळच्या अडचणीत वाढ. धुळे शहरात महाविद्यालयीन विद्यार्थिनीची तरुणांनी काढली छेड. पोलिसांनी काढली संबंधित तरुणांची धिंड. सिंधुदुर्गमध्ये कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार लावण्यासाठी व्हॉट्सअॅपवर जाहिरात. 9 जणांवर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल. दीपावलीच्या शुभमुहूर्तावर भिवंडीच्या शांतीनगर पोलीस स्टेशनकडून 60 गहाळ आणि चोरीचे फोन तक्रारदारांचे वाटप. एकूण 12 लाखांचे फोन पोलिसांनी शोधले. निलेश घायवळला पासपोर्टसाठी मदत करणाऱ्या एजंटची चौकशी होणार. एजंटवर 5 गुन्हे दाखल. एजंट सध्या कारागृहात. लातूरमध्ये मोठ्या आवाजात टेप आणि डीजे वाजवणाऱ्या रिक्षांवर पोलिसांची कारवाई. मोहिमेदरम्यान 6 ऑटो रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल. अकोल्यात गोवंशाच्या मुद्द्यावरून 2 गटात वाद. 2 गटांचे नागरिक आमने सामने. अकोला सिटी पोलीस ठाण्यासमोर 2 गट आमने सामने. पोलिसांनी समजूत काढून मोठा अनर्थ टळला. डिजिटल अरेस्ट प्रकरणी 7 आरोपी अटकेत. आतापर्यंत 4 करोड जप्त. लवकरच हे पैसे पती पत्नीला दिले जाणार. 58 कोटींच्या डिजिटल अरेस्ट प्रकरणी पत्रकार परिषदेत माहिती. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.